नमस्कार मंडळी. तर 31 डिसेंबरला आम्ही गेलो होतो न्यू जर्सीमधल्या एका बीचवर फायर क्रॅकर्सचा शो बघण्यासाठी. खूप साऱ्या देशांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत अशाच प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात फटाके फोडून साजरं केलं जातं आणि अशाच प्रकारे फटाक्यांची आतिषबाजी बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. हे फायरवर्क्सचे सगळे शो वेदर परमिटिंग असतात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, परदेशांमध्ये फक्त 2च ऋतू असतात, एक तर उन्हाळा आणि हिवाळा. आणि पाऊस असा वर्षभरात कधीही पडतो. आणि आजसुद्धा थोडं क्लाउडी आहे, पण पण पाऊस पडणार नसल्यामुळे आपल्याला हा शो बघता येणार आहे. आणि त्याच प्रकारे हे शो अरेंज केले जातात. तर तुम्हाला दिसत असेल, आता रस्त्यावरती तुम्हाला अजिबात झाडांना पानं दिसत नसतील, कारण विंटर सुरू आहे आणि फॉल संपल्यानंतर पानं अशीच झाडाची सगळी गळून पडतात. फक्त जी काही सदाहरित झाडं असतील तीच फक्त हिरवीगार तुम्हाला दिसतील. पण तरीसुद्धा आजूबाजूचा परिसर इतका सुंदर असतो. असे जागोजागी तलाव असतात. हा एक तुम्हाला तलाव दिसत असेल. खूप सुंदर बघायला दृश्य आहे हे. आणि इकडे हरणं देखील खूप असतात. त्याच्यामुळे असंच मध्येच कुठेतरी एखादं हरिणसुद्धा तुम्हाला रस्त्यावरती दिसतं. आणि खूप इथे झाडं खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा सगळीकडे झाडं दिसतील आणि जंगल देखील आहे खूप मोठ्या प्रमाणात. आणि त्याचप्रमाणे हॉलिडे सीझन सुरू असल्यामुळे लोकांनी घरांच्या बाहेर अशी खूप सजावट केलेली असते, डेकोरेशन्स केलेले असतात. आणि रस्त्यांमधून जाताना ते देखील बघायला खूप छान वाटतं. त्याच्यामुळे प्रवास असा कंटाळवाणा होत नाही. नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. आता समोरच तुम्हाला एक हरणांची ही गाडी दिसत असली बघा, व्हाईटवाली. त्याच्यामुळे असंच आजूबाजूला बघत बघत रस्ता कसा संपून जातो कळत नाही. आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. स्किप करू नका. तर हा जो आता ब्रिज आहे त्याच्या पुढे एक ब्ल्यू पॅच तुम्हाला दिसेल. तिथे हा ब्रिज अपलिफ्ट होतो जेव्हा त्याच्या खालून मोठ्या बोटी किंवा शिप्स पास होतात. हा बघा समोर हा ब्ल्यू पॅच आहे, तिथे तो ब्रिज अपलिफ्ट होतो. जसं मी बेलमार्ज बीचच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे.
आपण बीचच्या परिसरात पोहोचलेलो आहोत। तर इथे आता गाडी पार्क करून आम्ही बीचवरती जाणार आहोत। तर हा लकी लिओज आर्केड म्हणून एक गेमिंग झोन आहे। आपल्या मॉलमध्ये जसं असतं त्या प्रकारे आतमध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत। तर इथे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक स्मार्ट कार्ड घ्यावं लागतं, जसं आपण इंडियामध्ये मॉलमध्ये घेतो त्याप्रमाणे गेम खेळण्यासाठी। आणि ते कार्ड स्वाईप केल्यानंतर आपण गेम खेळू शकतो। आणि इथे फक्त फरक एवढाच आहे की आपण गेम खेळताना आपल्याला जेवढे पॉईंट्स मिळतील त्या पॉईंट्सचे आपल्याला तिकीट्स मिळतात आणि ते तिकीट्स कलेक्ट करून आपण काउंटरवरती जमा केले की आपल्याला एक ते कूपन देतात आणि त्या कूपनमध्ये आपल्याकडे जेवढे पॉईंट्स आपल्याला मिळालेले असतील त्यामधून आपण कुठलीही वस्तू तिथे खरेदी करू शकतो जेवढ्या तिथे ठेवलेल्या असतात। तर बीचवर पोहोचलो तेव्हा 3-3:30 वाजले होते आणि फायरवर्क्सचा शो 5 वाजता असल्यामुळे आम्ही 1-1.5 तास इथे छान स्पेंड केलेला आहे आणि मुलांनी खूप सारे वेगवेगळे गेम्स खेळण्याचा आनंद घेतलेला आहे। बाजूला हाँ आले हे थांब। हाँ गुड काका हळू हळू वियान। हाँ घे थांब थांब तुला इकडे हाँ 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 If you're here, घेतलंय ना मी। हे बघ माझा लक्ष दे फक्त। किती आली? बाप 250 आले। थांब 50 तिकीट घेऊ। अजून घ्यायचंय।
चालव पुढे मग गाडी. बापरे खूप मोठा आला. विंटरमध्ये 4:30 पावणे 5 वाजता सूर्य मावळतो. त्याच्यामुळे सगळीकडे अंधार म्हणजे 4:30 पावणे 5लाच काळोख व्हायला लागतो आणि 5-5:30ला तर पूर्णपणे काळोख झालेला असतो. त्यामुळे हा शो 5 वाजता ठेवलेला आहे आणि तेव्हा बऱ्यापैकी अंधार पडलेला असेल. आणि त्याचप्रमाणे हा बीचचा जो बोर्डवॉकचा परिसर आहे वॉकिंगसाठी खूप मोठा आहे आणि आजूबाजूला याच्या खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत. त्याचप्रमाणे पुढे एक अम्युजमेंट पार्कसुद्धा आहे जिथे खूप साऱ्या राईड्स आहेत. शेवटी मस्त होतं एकदम.